झी 24 तास एक पाऊल पुढे। तू तिथे मी या मालिकेमधल्या घटनांना आता वेग आलेला आहे। सत्यजितनं मंजिरीला माफ केलंय। इतकंच नाही तर या सगळ्या प्रकरणाचा शोध लावण्याचा चंगच सत्यजितनं बांधलाय। पाहूयात मालिकेचा रिकॅप। मला तुमचे आभार मानायचे। कसले आभार? आपल्या हातून एखादी चूक होते, त्याचा सल आपल्या मनात असतोच। नेमकं त्याच वेळी आपल्या जवळच्या व्यक्तीने आपल्याला सांगावं की ही चूक नाहीच आहे। तेव्हा जो आधार मिळतो तो मी शब्दात नाही सांगू शकत। आणि तो आधार तुम्ही दिलाय मला, प्रेमाचा, विश्वासाचा। मंजिरी आणि सत्यजितच्या आयुष्यात आशिषची एंट्री झालीये। मात्र यावेळी सत्यजितनं मंजिरीवर संशय न घेता तिला साथ देण्याचा निर्णय घेतलाय। मी आपल्या प्रेमाला, स्वतःला दुसरी संधी द्यायचं ठरवलंय। आयुष्यात पहिल्यांदा माझ्या मनातला संशय दूर सारून तुझ्यावर विश्वास ठेवायचं ठरवलंय। आणि हे मी माझ्यासाठी केलंय। तू माझ्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाहीस, नाही ना? नाही, कधीच नाही। हाय हाय आशिष। ए आशिष, ओळखलंस का मला? प्रिया, मी नाही। वेड्या ओळखलंस का मला? दुसरीकडे प्रिया आशिषला भेटायला जाते आणि त्याच वेळी सत्यजित ही तिथे पोहोचतो। मंजिरी, मी काही नाही केलं पाहिजे। हा का असाच कुठेही पडलेला असतो का? हो, असाच सगळ्या घरभर फिरत असतो। कधी कधी तर शून्यात नजर लावून बसलेला असतो। मला ओळखलंस का? सत्यजित मुधोळकर। मंजिरीचा नवरा सत्यजित मुधोळकर। नाही मंजिरी, मी तुला त्रास देत नाही मारत। मंजिरी प्लीज शांत। हॅलो, कोणी आहे का? मात्र यावेळीही सत्यजित आणि नयनाची भेट होत नाही। त्यामुळे सत्यजित आता काय पाऊल उचलणार? प्रिया आणि आशिषची पुढची खेळी काय असेल हे पाहणं खरंच इंटरेस्टिंग ठरणार आहे। झी 24 तास साठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।